नमस्ते सर्वांना. माझं नाव आहे अभय देशमुख. ते काही जणांना माहिती असेल जे बघतायत व्हिडिओ. तर मग हा आहे माझा पहिला व्हिडिओ जो की पूर्ण मराठीत असणार आहे. हा एक ट्रॅव्हल व्हिडिओ आहे आणि एक सोलो ट्रॅव्हल व्हिडिओ पण, जो की माझा फर्स्ट सोलो ट्रॅव्हल आहे. मी चाललो आहे कसोलला. कसोल कोणाला माहिती नसेल तर ते आहे हिमाचल प्रदेशमध्ये. तर कसोलला जाऊन मी तिथून जाणार आहे स्नो ट्रेक करायला, ज्याचं नाव आहे सरपास. तर मग बघूया आता पुढे कसं कसं काय ॲडव्हेंचर होतं, काय काय होतं. आता माझी आहे 7 वाजताची फ्लाईट. सध्या मी आहे मुंबई एअरपोर्टवर. तर वेटिंग एरियामध्ये थांबलो आहे. 5 वाजले जाता, 5-5:30 वाजले. वेटिंग एरियामध्ये थांबलो आहे. खूप कमी लोक आहेत आणि खूप शांतता आहे. म्हणून सेटअप वगैरे करून व्हिडिओ बनवते मी. हे तर जमलं नसतं मला. तर मग बघूया पुढे काय काय होतं. हां, त्याआधी तुम्ही बघा की मी जी बॅग चेकिंग केली ती कशी पॅक केली, काय काय घेतलं आहे, काय काय स्नो ट्रेकसाठी घेतलं आहे, हे सगळं मी त्याच्यामध्ये सांगितलं आहे. तर मग बघा, हा फक्त एक इंट्रो व्हिडिओ होता. बाय. तर मग ऑलमोस्ट सगळी पॅकिंग ऑलमोस्ट रेडी आहे पॅक करायला. तर मग बघा, हे एवढं सामान घेतलेलं आहे. ती तिथं ट्रेक बॅग आहे आणि मी सगळं सामानचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, काय काय घेतलं आहे, काय काय पॅक करणार आहे मी. तर मग बघा पुढे. तर हे एवढा सगळा त्या रक्सॅकमध्ये फिट करायची. ही आहे 60 लिटर्सची रक्सॅक, जी की मी ऑनलाईन ऑर्डर केलेली. आणि सुरुवात करूया आपण इथून. हे 2 आहेत विंटर जॅकेट, जे की मायनसमध्ये थोडा कामी येतील. लेअरिंग करून यांना घालायला लागेल, तेव्हा जरा थंडी थोडी कमी वाजेल. हा एक जॅकेट आणि तो एक बॅकअप जॅकेट आहे तो. आणि ही आहे विंटर कॅप. हे आहेत ग्लव्स, वॉर्म आहेत थोडे आतमधून, त्यांचा वेगळा फॅब्रिक असतो. आणि हे नको, हे 2 आहेत कंपार्टमेंट्स, जे की मी घेतलेत. आणि हे दोन्ही ऑर्गनाईज करायला खूप मस्त आहेत. हे जे ऑरेंजवाला कंपार्टमेंट आहे, ह्याच्यामध्ये लास्ट डेचा जो आहे ना, लास्ट डे असेल, पूर्ण स्नोमध्ये असेल लास्ट डेचा जो स्ट्रेच असेल, तर मग हे त्याच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये सगळे लास्ट डेचे कपडे ठेवले आहेत पूर्ण, म्हणजे एका पीसमध्ये पॅक. तर हे आहे थर्मल पॅन्ट्स. आणि ह्याच्याचमध्ये एक आहे, ही एक ट्रेकिंग पॅन्ट आहे. ही वॉटरप्रूफ आहे म्हणून ही लास्ट दिवसासाठी ठेवलं आहे. आणि हा आहे ड्रायफिट टी शर्ट. खूप हलका असतो हा, लगेच सुकेल हा. आणि हा आहे फ्लीस. हा फ्लीस सेकंड लेअरवरती काम येतो. टोटल 3 लेअर बनवायचे असतात आपल्याला, तर मग थंडी थोडी कमी होईल. आणि हा कंपार्टमेंट आहे, हा पूर्ण कंपार्टमेंटमध्ये फक्त टी शर्ट. 1 2 3 4 5 6 6 टी शर्ट घेतलेत. हा एक अपर बॉडीचा थर्मल आहे, म्हणजे वरचा थर्मल. ही एक ट्रॅक पॅन्ट आणि ही पण एक ट्रॅक पॅन्ट आहे. हे वॉटरप्रूफ नाही. हां, आणि ही एक कार्गो घेतले. बाकी इकडे जाऊया आपण. इकडे आहेत सगळे सॉक्सचे पेअर्स. टोटल किती 7 पेअर्स असतील. 7 पेअर्स आहेत. आणि हे तर एअरपोर्टवर घालून जाणार आहे. बाकी इकडं आलं तर हे 2 टॉवेल आहेत. हा टॉवेल आहे क्विक ड्राय टॉवेल, जो की जर समज पाऊस वगैरे आला, टॉवेल भिजला की लगेच सुकेल हा. इथे आहे गॉगल्स. हे गॉगल्स UV प्रोटेक्शनवाले आहेत, म्हणजे जर ऊन वगैरे असला जास्त तर मग स्नो रिफ्लेक्शनमुळे स्नो ब्लाइंड होतं. तर मग हा त्याच्या प्रोटेक्शनसाठी आहे. बाकी इकडे कॅप आहे. हे टिश्यूज आहेत. तुम्हाला माहिती आहे सगळे फॅसिलिटीज नसतात कॅम्प साईटला वगैरे. आणि बाकी हे थोडे मेडिकल रिलेटेड आहेत, सामग्री बोलू शकता. आणि ही आहे सनस्क्रीन, डेटॉल नाही का बोललेलं आहे, हँड सॅनिटायझर, वॅसलीन वगैरे आणि वेट वाईप्स. आणि हा आहे बलकला, जो का म्हणजे मास्क वगैरे, कॅप वगैरे सगळं ऑल इन वन आहे. आणि मेन म्हणजे ते जे की सर्वात इम्पॉर्टंट चीज आहे पूर्ण ट्रेकवरची, म्हणजे पूर्ण सामानमधली सर्वात इम्पॉर्टंट चीज ते शूज आहेत. ते वॉटरप्रूफ शूज आहेत. हे बघा, इथे दिसेल तुम्हाला, इथे लिहिलं आहे बॅजिंग वॉटरप्रूफ शूज. हे पण डिकॅथलॉनचे आहेत. बाकी बघा, एवढा सामान झालं आहे. ते तिथं बेल्ट आहे. एवढा सामान झाला आहे. आता सगळा त्याच्यामध्ये पॅक करायचे. तर मग पॅक झाल्यानंतर सगळं दाखवतो कशी दिसते काय. तर मग पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे. बॅग ही बघा, ही इथे बॅग आहे आणि हे शूज आहेत. आणि रात्रीचे वाजलेत 3. तर मग मला पोचायचं आहे एअरपोर्टला
अराऊंड 5पर्यंत, सकाळचे 5 वाजेपर्यंत पोचायचे. आणि बस आता काय नाही, रेडी होतं सगळं. कपडे तर घातलेले आहेत, बाकी बस हे एक फ्लॅग लावायचा होता, जे की दिलेलं आहे, गिफ्टेड आहे. ते मला बॅगला लावायचं होतं. हे स्पेशली मी ह्या ट्रिपसाठी असंच पॅक करून, म्हणजे असंच ठेवलेला, फोडला नाही मिळाला. तर मग हे आता लावतो आणि याच्यानंतर डायरेक्ट भेटूया आपण एअरपोर्टवर. चेक वगैरे आहे. तेवढी लोक नाही, तेवढे आता पूर्ण खाली वाटतो एअरपोर्ट. आणि व्हिडिओ वगैरे काढायला काय वाटत नाही, पूर्ण खाली आहे बघा. आता चाललो आहे, माझा काहीतरी आहे गेट नंबर 21. आता तिकडे चाललो आहे, तिकडे सिक्युरिटी चेक वगैरे होईल. डोमेस्टिक एअरपोर्ट आहे हा, छोटा आहे खूप. तर मग सगळा चेकिंग वगैरे झालं आहे, सिक्युरिटी चेक पण झाला, बोर्डिंगपासून भेटला, बॅग पण चेकिंग केली. आता वेटिंग एरियामध्ये आहे बघा. असं काय आहे, सकाळचा टाईम खूप मस्त आहे, एकदम कमी लोक आहेत आणि एकदम शांत शांत वाटतं. आता टाईम झालेला आहे, टाईम इथं कुठं घडायला वगैरे नाही, पण मी सांगतो टाईम झालं आहे ऑलमोस्ट 5:20 काहीतरी झाले. आणि 5:20 झालेत आणि माझा डिपार्चर टाईम आहे 7 काहीतरी आहे, 7:15 काहीतरी डिपार्चर टाईम आहे. तर मग एवढा वेळेला आता 1 तास टाईमपास करायला लागेल, बघूया. तर फ्लाईट ऑनबोर्ड आहे आणि थोड्या वेळेला चालू होतील एंट्री. मला अजून पण असं वाटत नाही की मी सोलो चाललो आहे, पहिल्यांदा एकटा फ्लाईटनी चाललो आहे, ते पण एवढा लांब. ह्याच्या पहिले मी गोव्याला गेलो होतो, जे की 15-20 मिनटाचीच फ्लाईट होती. आता ही आहे 2 तासाची फ्लाईट. फर्स्ट एक्सपिरियन्स, ते पण एकटा. विश्वास नव्हता असं, म्हणजे आता इथं मी आहे एअरपोर्टवरती, तरी पण असं वाटत नाही मी एअरपोर्टवर आहे. असा वेगळाच, खूप वेगळीच फिलिंग आहे. इथे एवढी गर्दी आहे बघा, पहिले कोणीच नव्हतं एवढं. ट्रेनमध्ये पेपर बॅग दिले आहे उलटी करायसाठी. सिकनेस बॅग म्हणजे डायरेक्ट पेपर बॅगमध्ये उलटी. तर मग सेफली लँड झालं दिल्ली एअरपोर्ट. बघूया आता बॅगेज पिकअप करायला चालू. दिल्ली एअरपोर्ट खूप मोठा आहे. लँड झाल्यावरती अर्धा तास तर आम्हाला तो फिरवत होता. बॅगेज बेल्टच्या इथे पोचलो. बघूया आपली फ्लाईटचं कसा आहे, कुठे लागले. तर मग आपली बॅग आलेली आहे ती बघा तिकडे. तर मग पोचलो आहे दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर, जे की बसने ड्रॉप केलं. एअरपोर्टच्या बाहेरच बस असतात दिल्ली मेट्रो स्टेशनवर सोडासाठी. 40 रुपये तिकीट. दिल्लीचा
मला सर्वात बेस्ट पार्ट वाटतो जे की आहे मेट्रो स्टेशन. म्हणजे दिल्लीची मेट्रो पूर्ण सिटीला पूर्ण स्टेटला हे करतं, कवर करते. तसं आपल्या महाराष्ट्रात अर्धा काम करून ठेवलं आहे. ठाणे तर पूर्ण बाकी आहे. तो मुंबई साईडला आहे, ते पूर्ण दिल्ली कवर होते मेट्रो लाईन. तेच बेस्ट पार्ट आहे. एका दिवसासाठी मेट्रोचा कार्ड बनवून घ्यायला लागला आहे, कारण की एक लाईन चेंज करायची असते मेट्रोला, जी की काश्मीरी गेटला सोडते, जिथून माझा वोल्वोचा पिकअप आहे कसोलसाठी. तर मग एक लाईन चेंज करणं मला ते डायरेक्ट भेटत नाही तिकीट, म्हणून त्यांनी मला कार्ड प्रोव्हाइड केला, 120 रुपीज. तर मग आता पोचलो आहे न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनला. मी एअरपोर्टवरनं पहिले गेलो एअरपोर्टच्या मेट्रो स्टेशनवर, म्हणजे तिथून हा कार्ड घेतला, तिथून आलो न्यू दिल्लीला. आणि आता न्यू दिल्लीमध्येच आहे, न्यू दिल्ली मेट्रो स्टेशनमध्ये. आणि आता ह्या मेट्रोवरती स्टेशनवरनं लाईन चेंज करून जायचे काश्मीरी गेटला. या कार्डमध्ये ही एवढी लाईन वाचली माझी, डायरेक्ट कार्ड. मस्त सिस्टम आहे, गर्दी बघा केवढी. इथं आपल्या इकडे जसं नॉर्मल रेल्वे स्टेशनवरती जशी असते लोकल, तशी इकडे मेट्रोला कॉमन आहे, आणि लोक मेट्रो जास्त वापरतात. तर मग कशेरी बोलतो, सॉरी कशिली नाही, काश्मीरी गेटवरती पोचलेलो. काश्मीरी गेट मेट्रो स्टेशन बोलतो. तिथून बाहेर आलो, तर मग रूम बघायचा होता, कारण की माझी जी इथून वोल्वो बस आहे ती आहे रात्रीचे 8 वाजता इथून निघणार आहे, डिपार्चर टाईम. आणि मी आता पोचलेलो करीब 12:30पर्यंत मी पोचलेलो. 12:30पर्यंत मी इथे पोचलेलो काश्मीरी गेटला. तर मग आता हे स्टेसाठी मी डॉर्मेटरीमध्ये आलो, जे की हीच बेस्ट डॉर्मेटरी आहे. मी आता म्हणजे कम से कम 15-20 मिनटं रिसर्च केली तिथे बसून काश्मीरी गेटच्या इथे. तर मग हीच बेस्ट आहे. जसं तुम्ही मी जर समजा कोणी हा व्हिडिओ बघत असेल, कोणी रॅन्डम माणूस ही व्हिडिओ बघतो आहे माझी, तर मग त्याच्यासाठी सांगतो, हिंदी में भी बताता कि जैसे तुम कश्मीरी गेट के बाहर आओगे, कोई भी मनाली साइड ट्रैक वगैरह या फिर किधर भी जा रहे हो, तो उधर कश्मीरी गेट के बाहर आके किसका भी मत सुनना, क्योंकि उधर 4 से 5 रिक्षा वाले तुम लोग के पीछे पडेंगे, तुमच्या मागे लागतील की रूम वगैरे बघूया, रूम वगैरे दाखवतो. तर ते तुम्हाला घेऊन जातील 9-10 किलोमीटर लांब वगैरे दाखवतील तुम्हाला मॅपवरती, की कमी याच्यात करून देणार 1000 वगैरे. तर त्यांचं बिलकुल ऐकू नका, कारण की भरपूर ते लोक मागे लागतात, त्यांचं असतं काय ना काय कमिशन वगैरे, पण ते लोक म्हणजे अटकवतील तुम्हाला काय ना काय करून. तर मग त्यांचं ऐकू नका, इग्नोर मारून गुगलला चुपचाप सर्च मारा, की काही नाहीतर मग यूट्यूबला बघा, काहीतरी करा, पण स्वतःचा करून म्हणजे स्वतः रिसर्च करून या, नाहीतर मग स्कॅम व्हायचे चान्सेस आहेत. तर मग मी बघितला, सगळा रिसर्च केला स्वतःचा. तर मग जवळ 400 मीटरवरतीच वॉकिंग डिस्टन्सवरती भेटली मला ही डॉर्मेटरी, जी की खूप चांगली आहे. म्हणजे फॅसिलिटी वगैरे भरपूर तुम्हाला दाखवतो. लॉकर रूम तो डिजिटल लॉकर रूम आहे, पिनवाला. बाकी बस आता इथे 8 वाजेपर्यंत स्टे आहे माझा, आणि जाईन बससाठी. ती बस डायरेक्ट जाईल कसोलवरनं पुढे सांगतो पुढे काय होईल. ॲडव्हेंचर मजा आली आत्तापर्यंत जेवढा पण मी ट्रॅव्हल केला. फ्लाईटवरनं आलो, तिथून मग मेट्रो वगैरे सगळं खूप मजा आली. सोलो ट्रॅव्हल आहे, तर मग म्हणजे असं वाटतच नाही मी म्हणजे सोलो इथपर्यंत आलो आहे, दिल्लीला आलो आहे, दिल्लीवरून इथे आलो आहे, सोलो आलो आहे. असं खूप मजा, म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंग एकदम वेगळीच गोष्ट आहे. आता बघा व्हिडिओ ही खूप मजा येणार आहे, आणि एक मेमरी पण राहणार आहे की सोलो ट्रॅव्हल करून एवढा लांब वगैरे असा तसा. तर बघूया. हे डॉर्मेटरीचं बाथरूम आहे, काय गोरा दिसतं बघा. आणि हे इथून आपला रूम चालू होतो.
याच्या डॉर्मेटरीज आहे आणि पूर्ण पूर्ण एअर व्हेंटिलेटेड आहे पूर्ण. म्हणजे हां, एक चीज नाही दाखवलं तुम्हाला. हे बघा, हे इथे सेफ आहेत. हे बघा, हे पासवर्ड प्रोटेक्टेड आहेत. म्हणजे पिन टाकूनच ओपन होईल. त्यांनी मला पिन दिलेली आहे. माझं सगळं सामान त्याच्यातच आहे. आणि म्हणजे डॉर्मेटरी एक नंबर आहे. म्हणजे आणि एकदम सिस्टमॅटिक आहे सगळं. बस आता इथंच आराम करा, झोपेन थोडा वेळ आणि बघूया नंतर काय होतं. तर आता काय होतं, नाश्ता वगैरे करायला. मस्त झोप झाली, फुल AC होती. तर जरा बघूया, फिरूया, काय काय दिसते. भरपूर टाईम आहे हार्ड. तर मग नाश्ता करून आलो आणि हे जरा फ्रूटचं झाड आणलेला मार्केटवरनं. आत्ता वाजलेत कमसे कम करीबन काहीतरी 6:30 वाजलेत वाटते. तर मग इथून 7चा एक्झिट आहे. 7 वाजता निघेन इथून. 8ची बस आहे. बघूया आता डायरेक्ट बसने भेटू. आणि बघा, हे सॅलड आहे. मस्त मसाला वगैरे मारून दिला. मग चेकआउट केलेलं आहे. आता जाणार बस स्टॉपवर, जे काय आहे काश्मीरी गेस्ट. 7 वाजलेले आहेत. एक तास पहिलेच चाललं आहे. आणखी लगेज वगैरे आहे. लेट वगैरे काय झालं नाही पाहिजे. इथून होमस्टेपासून 5 मिनटावरच आहे आणि होमस्टे पण भारी होता. भरपूर फॅसिलिटीज होते जे की वापरला नाही. कॉफी मशीन वगैरे होती. बाकी होते. प्लॅटफॉर्मवर पोचलो आता. तर मग भावांनो, इथे हॉटेलला थांबलेलो. की बस थांबवते आपल्याला. याचं नाव आहे प्रणव. भाई तेरा नाम काय? प्रणव. हा मला भेटलं. मी मराठी में ब्लॉग बनणार. समजते मराठी थोडी. तर मी गेटवरती बस स्टँडवरती थांबलो तेव्हा हा भेटला. याचं नाव आहे प्रणव. की का से गुडगाव दिल्ली. मग गुडगाव दिल्लीवर नाही. आता पराठा वगैरे मागवला. मी राईस मागवला. बघूया, खाऊन आता जाऊन झोपणार डायरेक्ट गाडीत. आता बसने ड्रॉप केलं आहे आणि चाललं फर्स्ट डेकडे कसोलमध्ये. त्याचं खीरगंगा नाव आहे काहीतरी. बापरे, पण काय जागा आहे ही, काय जागा आहे. हा बघा, आपला मित्र पुढे चाललाय. भाई स्टेवरती जायला पण नसता बघा कसं. हा स्टे पहिला कसोलमध्ये. आणि ते बघा काय माहिती दिसत नाही. तर मग पोचलो कॅम्प साईटला. फर्स्ट डे हा कसोलमध्ये. आणि काय जागा आहे भाई. रूम टूर देतो चला तुम्हाला. बघा, हे असा कॅम्प आहे. सगळे कॅम्प आहे. हे इथं बॅग ठेवलेत. 3 पर्सन शेअरिंग वाटते. हा इथं प्रणव. भाई बाथरूम बघा भाई.
एक नंबर. स्कॉटिश बाथरूम. एवढा क्लीन बाथरूम आहे. बाकी आहे एवढा. ऑलरेडी एवढी थंडी आहे, काय कशाची गरजच नाही सी वगैरे. बाई हुडी निकाल. थंडी लागला ना. तर मग आता परत कॅम्पमध्ये येऊन परत झोपलेलो आणि आता उठलोय. तर मग आता प्लॅन केला आहे किती जाणे का गुरुद्वारा मणीकरण. मणीकरणला चाललोय. सगळे कपडे वगैरे पॅक करून डायरेक्ट तिथेच हॉट स्प्रिंग आहे. हॉट स्प्रिंग पण बघू, दाखवता आला तर दाखवेन तुम्हाला. बाकी बस तिथून येता नाश्ता करू, हॉट स्प्रिंग वगैरे आंघोळ वगैरे करून झाल्यावरती नाश्ता वगैरे करू. आणि हा प्रणव आहे, सगळे कपडे वगैरे घेऊन चाललोय. बघ दिसतंय का काहीतरी असं व्हाईट काहीतरी दिसतंय. ओ बापरे. तिकडेच जाणार आहे हो उद्या. चला आता निघतोय, जाऊया. स्कूटी रेंट करायचा विचार आहे, स्कूटी रेंट करूया. आणि इथून काहीतरी 4 किती का 4 किलोमीटर आहे काहीतरी, काय बोलतात ते मणीकरण. तर मग स्कूटी रेंट करून जाऊ आणि बघूया. स्कूटी नाही भेटली तर मग बसचा ऑप्शन आहे, बघूया आता काय करायचं. इथं खाली एक नदी पण आहे, त्याचा आवाज येतो. पण ते डोंगर भाई, ते आल्यापासून त्यांच्याकडे जेव्हा पण बाहेर निघतोय तिथेच बघतोय मी. भाई कसोल, भाई कसोल एक नंबर. ही एक नदी जी की ग्लेशियर पिघलूनच ही नदी क्रिएट होते. कारण की इकडं तेवढं हे नसते, पाऊस वगैरे असं डॅम वगैरे मधून नाही ती, डायरेक्ट ग्लेशियर पिघलं. आणि हे सगळं मार्केट आहे, कसोलचं मार्केट आहे. इथं आतून काय चालू नाही आलं, भरपूर काय काय. स्कूटी रेंट केलेली आहे. क्या हुआ स्कूटी रेंट केलेली आहे. हा चालवत आहे. 700 रुपये रेंट होता, ठीक आहे. म्हणजे थोडा डिवाइड/2 केला आम्ही. आणि चाललो आहे मणीकरणला, जिथे आहे हॉट स्प्रिंग गुरुद्वारा आहे, ते पण विजिट करू शकतो. आणि तिथं आहे नॅचरल हॉट स्प्रिंग आहे, गरम कुंड. त्याच्यामध्ये मस्त आंघोळ करणार आता. गरम कुंड लागेलच कारण की थंडी आहे भरपूर. आत्ता पण थंडी आहे, आता दुपारी एवढा ऊन पडला आहे तरी पण थंड आहे सगळं. जॅकेट घालायला लागेल. आता किती कम से कम 15 डिग्री असेल आता. बघा इथे बस स्टॉप आहे, जिथं आम्हाला सकाळी ड्रॉप केलं होता. ह्याची बॉटल राहिलेली बघा, ही तीच परत घ्यायला आलो. कसोलला दुसरं नाव पार्वती व्हॅली पण बोलतात, कारण की इथे मधीतून नदी जाते आणि 4 साईडून डोंगर. हा एक डोंगर, इथे एक डोंगर, आणि तो समोर तो बर्फाचा डोंगर. आरामसे समोर तर बर्फाचा डोंगर आहे आणि मागं पण डोंगर. 4 साईडून डोंगर आहे, म्हणून याला पार्वती व्हॅली बोलतात. व्हॅली म्हणजे तेच पूर्ण माउंटेन कवर्ड जागा. क्या बोलते हैं? अच्छा भाटी बोलते तुम लोग में. बघा भाई, डोंगर आहेत. ती बघा ही नदी आहे मध्ये जो बोलत होता, 4 साईडला जो डोंगर आहे. बापरे, दगड बघ पुढे मोठे. भाई क्या रास्ता ये तिरुपत हाईवे की तरह. हाँ ना. तर मग पोचले गुरुद्वारा. इथे बघा, गुरुद्वाराला पोचले बघा. गुरुद्वारा साहिब मणीकरण. आणि हे जे आहे ना, हे इथं हे बघा गरम कुंड.
आता जाऊन त्याच्यातच आंघोळ करणार. बघूया. गरम कुंडचं पाणी येतं आणि हे नॅचरल कुंड आहे. आता गरम तर कोणी करत नाही. नॅचरल कुंड आहे. आणि इकडचं पाणी बघा. ये रखिए. कुंडमध्ये आंघोळ करून आलो. एक नंबर वाटतं ते. एक नंबर. एवढा गरम होता ना ते, म्हणजे असं वाटतं पूर्ण चमडी वगैरे येईल बाहेर. खूप गरम होता, खूप गरम होतं. आणि जास्त पब्लिक पण नव्हती. असे 2-3च जण होती कुंडमध्ये. इथे एक शिव मंदिर पण आहे. बाजूलाच आहे मंदिरांचं. इकडे गरम कुंड आहे. एकदम उबलता हुआ पानी. ये गरम है यहाँ पे. कसोल मार्केट. रूमवरती टाइमपास करून झाला, कंटाळा आला तर आता मार्केट फिरतोय. हे झाड बघा थोडा उंच आहे. रुद्राबागच्या बिल्डिंग एवढी असेल. एक झाड हा ऑलमोस्ट 4 फ्लोअर्स एवढी हाईट आहे. साइट सीइंग चालू आहे. साइट सीइंग, रिवर साइट सीइंग. अरे स्ट्रेट ही है रे, स्ट्रेट ही है, ज़्यादा भी किधर है ये. ये सारे पास है. मैं आपको लीड करूँगा. जी तो हमारे साथ एक और गाइड रहेगा. जी ठीक है. तो कल मॉर्निंग आएगा. मॉर्निंग आपको क्या है ग्रांड लेके जाएगा. अच्छा आप चलोगे? दिन में गाड़ी से चला जाएगा. कल तो बात है भाई. चलो बात बैक टू बैक चल रहा हूँ ना. पास जहाँ लगता है वो होता है डिफिकल्ट. क्योंकि देखो एक हाइक होता है. इसमें हाइक क्या होता है, कैटेगरीज है इसकी. हाइक क्या होता है, हाइक में क्या होता है, बंदा सुबह जाता है शाम को आ जाता है. जैसे आज चला गया वहाँ रुक गया दूसरे दिन आ रहा है, वो क्या है हाइक. और जो डेज में करते हैं वो क्या है ट्रैकिंग. ट्रैकिंग में ही क्या होता है पास होते हैं. इसमें क्या होता है पास क्या होता है कनेक्ट करते हैं वैलीज को, आपका डिस्ट्रिक्ट्स को, स्टेट्स को, जगहों को कनेक्ट करता है. उसे कहते हैं पास. वही हाई एल्टीट्यूड में चलते हैं कनेक्ट करते हैं उन्हें कहते हैं पास. ये क्या है पास. सेंज वैली से पार्वती वैली में कनेक्ट हुआ. ये क्या है पास. पास तो डिफिकल्ट है थोड़ा सा. ठीक है. इससे नॉर्मल नहीं लेना कि ये नॉर्मल हाइक है. तर मग ब्रीफिंग वगैरे झाले सगळी. आणि आता बसलोय. मेच्या महिन्यामध्ये शेकोटी लावले आणि बसलोय. कारण की डिग्री कितना डिग्री चल रहा है देख जरा. 6 डिग्री चल रहा है. 6 डिग्री चालू नहीं लग रहा. I swear I've had this dinner before. I know I've heard that song. जेवायचा टाइम झालाय. कॅफे बघा भाई आमचा. एक ब्लिंक हो रही है लाइट. कैमरे में ही ब्लिंक हो रही. 5 जन. हाँ 5 इधर ही बैठते हैं. हाँ सेटअप भाई डायरेक्ट इथून ऑर्डर येईल. डायरेक्ट जेवण येईल इथून. ये तर राईस आहे, दाल, पनीर भाजी. अचार में से सारी गाजर निकाले. सब लोग इंट्रो दो भाई. तू दे पहले चल भाई. मेरे को बोल रहा है हाँ क्या इंट्रो तू. नाम और कहाँ से बता दे. मैं हूँ अंकित. मैं हूँ उड़ीसा से. उड़ीसा से. इसको मेरे को जानते हो भाई. फिर भी मेरा नाम है प्रणव. मैं गुड़गांव से हूँ. मेरे 3 बच्चे हैं. अरे रे तू बता भाई. हाँ तू बता. मेरा नाम है राहुल और मैं झारखंड से हूँ. झारखंड. मेरा नाम सहर्ष और मैं डाल्टनगंज से. तू कहाँ का है. मैं तो हूँ यहीं से, इंडिया से. मैं कब बोला तू बैंकॉक से. मसाज दे दे. हाय मसाज. हैप्पी एंडिंग. ठीक आहे बघा. रूम बघा. रूम बोलते आपले. हे सगळे कॅम्प साईडचा लाईटिंग बघा भाई एक नंबर. तो तिकडं आम्ही जेवायला बसलेलो.
आणि आता चाललोय जरा खाली राऊंड मारायला कसोलमध्ये. झोपायची तयारी चालू आहे. ही सगळी उद्याची प्रॉपर पॅकिंग, कारण की उद्यापासून चालू होणार आहे ट्रेक. म्हणजे प्रॉपर ट्रेक उद्यापासून चालू होणार आहे. आणि ही कॅम्प साईट सोडून नंतर मला ट्रेक चालू करणार. आणि बाकी काय नाही, झोपूया. आणि मी विचार करतोय की आतापर्यंत जेवढे व्हिडिओज केलेत मी तर घरपासून इथपर्यंत ती हा पार्टमध्ये संपवतो, म्हणजे इथेच संपवतो. डायरेक्ट मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट ट्रेकवाले व्हिडिओ तर मग हां ट्रेकवाली जी प्रॉपर जी चालू आहे ट्रेक तेव्हा ती व्हिडिओ वेगळी असेल.